नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत पालक पराठा. दररोज पालकाची सुक्की भाजी किंवा गरगटा भाजी खाऊन कंटाळा येतो आणि पालक पुरी करायची म्हटलं तर ती पण खूप तेलकट होते. मग अशा प्रकारे तुम्ही पालक पराठा करू शकता. खूप पौष्टिक होतो आणि खूप छान. तर त्यासाठी मी काय केलं, इथं पालकाची भाजी स्वच्छ धुवून अशी चाळणीत नितळत ठेवलेली आहे. तर आता तुम्हाला दुसरं साहित्य दाखवते. इथे ना मी हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतलेला आहे आणि मीठ, हळद, ओवा आणि जिरे घेतलेले आहेत. तर पीठ नंतर सांगते आता. तर आता सुरुवातीला काय करणार आहे, मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटण करून घेणार आहे. आणि जे आपण पालक स्वच्छ धुवून नितळत ठेवलं आहे का, ते आपण बारीक असा कट करून घेणार आहोत. तर तुम्ही ना पालकाची देठं घेऊ नका, फक्त पानं घ्या. कारण देठं जर घेतली ना तुम्ही, त्याची इथं लाटताना मग ते आपल्या बेलण्याखाली कचकच असं येतं, व्यवस्थित लाटलं जात नाही पराठा आपला. तर त्याच्यामुळे तुम्ही ना नुसतं पानं घ्या. आणि जर तुम्हाला आवडत असेल असे टम्म फुगावा असा जर तुम्हाला पराठा वाटत असेल, तर तुम्ही कट करण्याऐवजी तुम्ही त्याला मिक्सरवर फिरवून घेतलं तरी, पेस्ट करून घेतली तरी चालेल त्याची. पण मी असेच पानंच घेणार आहे. नाही फुगलं तरी चालेल, कारण असे बारीक तुकडे केले की फुगत नाही आपला पराठा, पण मऊ होतो आपला पराठा. मग फुगण्यापेक्षा काही नाही, पण मिक्सरवर ती तशी टेस्ट जरा वेगळीच लागते ना, अशी टेस्ट वेगळीच लागते. म्हणून मी बारीक कट करून घेतलं आहे. तर बारीक कट केल्यावर मी वाटीच्या साह्याने मोजलं तर 1.5 वाटी भरले आपलं पालक. आणि त्यासाठी मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि 2 चमचे बेसन पीठ घेतले. तर 1.5 वाटी पालक कट केलेला, 1 वाटी कणिक, 2 चमचे बेसन पीठ, त्याच्यात आपली लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली. नंतर हळद टाकली, ओवा टाकला, जिरे टाकले, मीठ टाकलं आणि हे सर्व साहित्य टाकलंच आहे ना, चांगलं हाताने असं मळून घेतलं. त्याला घट्ट होता होईल एवढं पाणी न टाकता मळून घ्यायचं. का तर पालकाच्या भाजीचं किंवा वाटणाचं, हिरव्या मिरचीच्या ह्या वाटण्याच्या ओलाव्यामध्येच आपलं पीठ मळलं जातं. पण जर समजा थोडंसं पाणी लागलं तर वरून तुम्ही नंतर टाकू शकता. पण सुरुवातीला जर पाणी टाकलं आणि परत जर मळलं ना, तर मग ते पातळ होऊ शकतं. ते आपलं घट्ट होणार नाही, आपलं ही गोळा तयार होणार नाही त्याचा व्यवस्थित. तर म्हणून मी आधी हाताच्या साह्याने चांगलं मळून घेतलं आणि परत लागलं असं पाणी टाकलं. तर मला ना बरोबर 1/4 वाटी पाणी लागलं. तर आता आपला घट्ट गोळा मळून झाला आहे. गोळा मळला की जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच लाटायला घ्यायचं. तर कोरडं पीठ घ्यायचं त्याला लावायला आपण. आणि आपण चपाती करतो तशी घडी करायची त्याची आणि त्याला तूप लावायचं आतून. तसं केल्याने काय होतं, आपला पराठा फुगत नाही पण मऊ होतो आपला पराठा. आपल्याला मऊ करायचा आहे पराठा. तर तुम्ही तुपाऐवजी तेल पण लावू शकता, पण आपल्याला पौष्टिक करायचे म्हणून मी तेल लावून घेतलं आहे आतून. तूप लावून घेतलं आहे आणि त्याची अशी घडी केली आणि लाटून घेतला पराठा आपला. तर आपला पराठा लाटून तयार आहे. आता आपण याला ना भाजून घेऊ. तर तुम्ही तेल तूप काही पण टाकू शकता आणि दोन्ही साईडनं छान असा आपण हा पराठा भाजून घेऊ. तर हा पराठा ना दह्याबरोबर किंवा आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं किंवा टोमॅटो केचप असेल त्याच्यावर कशावर पण छान लागतो. आणि गरम तर छान लागतो, पण थंड झाल्यासुद्धा खूप छान लागतो. तर मग तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की करा तुम्ही पण ही रेसिपी. मी छान मस्त भाजून घेते ह्याला. आणि टोमॅटो केचप आणि जे आपण लिंबाचं क्रश लोणचं केलेलं आहे ना, तिखट गोड आंबट असं, त्या लोणच्याबरोबर हा पराठा खायला घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान झाला आहे तो आपला पराठा. आणि मी केचप आणि लिंबाचं लोणचं घेतलेलं आहे. तर तुम्हाला हातात घेऊन तुम्ही पाहू शकता घडी किती मऊ झाली ती.
आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.